पहाटेचे 3 वाजायला लागले तर काहीच कळत नाही कोण कुठे काय. मित्र मागे आहेत सगळे. आपल्याला जायचं कुठं गुलशेट. तसेच वर्गणीदार व हितचिंतक श्रींची मूर्ती चंदनाची अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव एका खोरामध्ये कोरलेली श्रींची मूर्ती चंदनाची हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य. श्री तडगाईकालीन सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतात. तेच चंदनाचं आहे म्हणे. लाल चंदन कोणता विचार बघ ना. कुठला किल्ला आहे रे? राजगड. राजगड आहे. हां हे काय पद्मावती मंदिर वास्तू टाकी तो राजगडचा तो टोक मेन तिथला. आपण ज्या टोकाला जाऊन फोटो काढतो आणि ते बघते ह्याचं हे उद्या सकाळी 2लाच उठतोय बाबा मी. आज झोपत नसते आज मी घरी काय जाऊन. झोपलं की सकाळ उठत नसतं. चला चला पुढे चला. भाविकांनी पुढे चला. बाळत सर छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय. महिलांनी गर्दीमध्ये आपले दागिने सांभाळा. लहान मुलांच्या गळ्यातले कानातले दागिने सांभाळा. तुला कसं वाटतं रे? ही बारकी आहे. अरे कसं बारकी आहे. नाही ती बारकी आहे फक्त समजून घे. रामदास आठवले. लय पाय दुखायला लागले. माझी तर सुट्टी आहे उद्या. तर सुंदर दिलंय परमेश्वराने की दिसत नाही. त्यामुळे आपण पुढे गेल्याच्या नंतर जे काय ते बोलू. पण ऐक ना मयूर, आता जो तू आला ना तर तुझं काय हसला भाई हसला का हसला हे तोंडाकडे बघणं हसण्यासारखं तोंड आहे याचं. बघ मला सांग बरं काय तुला काय वाटलं? काय मी म्हटलं ना तुम्हाला परमेश्वराने एवढं काही सौंदर्य दिलेलं नाही आपलं की आपण अंधारात दिसतो. म्हणून थोडं उजेडात गेल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावर जो प्रकाश पडेल त्या प्रकाशामध्ये मी बोललेला ठीक असेल. पण आपले एवढे पण चेहरे चांगले नाहीत रे, प्रकाशानं पण दिसते. ठीक आहे, स्वभाव पाहिजे माणसाचा. स्वभाव ऐक ना, स्वभाव हा फक्त मनाला कळतो, पण पुरीला काय लागतो? चेहरा. रे खूप तुझा भाऊ अनुभवाच्या धबधब्याखालून इतका व्हायलाय ना, इतका भिजलाय बिना चड्डीचा बिना शर्टा इतका भिजलाय तुझा. अरे तू भिजलाय, मी भिजून पिळून टाकून दिलं रे भाऊ. हे लक्षात मला टेन्शन आलं. मी माझ्या चड्डीची नाडी मी इथं वापरली म्हणून वर घेऊन. तर आहे ना भाऊ, हिला वर घेऊन काय हे प्रकार, याचा प्रकार आपला नवीन काय प्रकार. आता इकडे जायचं ना आपण. हो
महाराजांचं गणेश मंदिर बांधलेलं आहे. तर इथं नाही का, इथं शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे इथं खूप छान सेटअप केलेला आहे यांनी. एकच नंबर आहे. हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. चला तर आपण धवलची भेट घेऊ. धवलला काय वाटलं काय नाही ते आमचे एकदम भारी मनोगत होते. आता कसं सांगा, आम्ही तर लय खुश होतो. हा, खरं व्हायचं आमच्या सोबत नवीन आमची आज मैत्री झाली या माझ्यासोबत. तर भाऊ तू किती वाजता निघालता घरामधून? मी 10:30 वाजता निघालो होतो. 10:30ला पॉईंट नाही का भेटायच्या स्थळावरती येऊन उभा राहिलो होतो. पण माननीय हे लिंबराज सर हा हा आम्हाला भेटायला साक्षात 11:30 आले. म्हणजे विचार करा, तासभर आम्ही एका अंजान रोडवरती एकटे थांबलो होतो. काय करत रील्स स्क्रोल करत. तर जरा समजून घ्या गाईच. तर बरं जाऊ द्या ते सोडा. तुम्ही आता चाललेत, किती वाजलेत घरी जायला? घरी काही नाही, ते घरात सांगितले आता लेट होणार आहे तर कसं करावं आता समजून घ्यायचंय. चलता है अभी का थोड़ा प्लस माइनस तो चलता ही. चलो छोड़ प्लस माइनस के लिए चलो जान लो. तर अभी और क्या आपको कुछ कहना है? मला तर खूप भारी आनंद झाला भाऊ. गणपती 5च्या 5 6च्या 6 बघून एक खुश वाटलं. सगळे जास्त करून गणपतीकडे लक्ष होतं आपलं, बाकी नव्हतं. असं तो दाखवतोय कॅमेऱ्यामध्ये, पण रिअलिटी कसं ते कुठं मध्ये आम्हाला सगळं माहिती आहे. ते कोणालाच माहिती आहे, फक्त आम्हाला माहिती कसं वी आर जस्ट ब्रदर्स. सो दॅट रीजन समझ रहे हो ना तुम? बताओ मैं किसी को अपने अंदर रखो भाई, अब हम बाद में बात करेंगे इसलिए. ठीक है भाई, अभी हम आ गए हमारे डेस्टिनेशन पे. चलो स्टॉप करता हूँ मैं अभी. चलो.